Welcome to AV number 6. We turn to next figure of speech, antithesis. Antithetical स्टेटमेंट ज्याला म्हणतो आपण. आता हे अँटिथेसिस काय आहे तर अँटी मीन्स अपोजिट ऑफ अँड थेसिस मीन्स आयडिया. When two opposite ideas came together in one sentence, it is called as antithesis. जेव्हा एका वाक्यात दोन विरोधी संकल्पना एकत्र येतात तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास अलंकार. तर अँटी म्हणजे अपोजिट, थेसिस म्हणजे आयडिया. टू अपोजिट कन्सेप्ट केम टुगेदर. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. एकाच वाक्यामध्ये युनायटेड, डिव्हायडेड, स्टँड, फॉल. वेन टू अपोजिट थिंग्स केम इन वन सेंटेन्स टुगेदर इट इज कॉल्ड ॲज अँटिथेटिकल स्टेटमेंट ऑर अँटिथेसिस. त्याला म्हणूया आपण विरोधाभास अलंकार. अजून आपण म्हणूया स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. स्पीच आणि सायलेन्स, बोलणं आणि शांतता, दोन अपोजिट गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. ज्यावेळेला दोन अपोजिट गोष्टी एकत्र येतील त्यावेळेला त्या अलंकाराला म्हणतात अँटिथेसिस किंवा अँटिथेटिकल स्टेटमेंट. तर फाइंड आउट एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. तर आता आपण अँटिथेसिस या अलंकाराची उदाहरणं जी आहेत ती बघूया. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. Though no one's caring very much or knowing, but cherries have a way of growing. Though no one caring very much or knowing. हे बघा या ठिकाणी ते वाक्य आहे. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑफ नोईंग, व्हेरी मच ऑर नोईंग. टू ऑपोजिट आयडियाज ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द ट्री इन स्पाइट ऑफ नॉट हॅव्हिंग मच केअर. तर सातत्याने होणारी वाढ आणि कुठलीही काळजी न घेणं, म्हणजे काळजी न घेता ते वाढलेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी अपोजिट आहेत. काळजी घेतली नाही कसं वाढवलं, पण काळजी न घेता वाढलं म्हणजे स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री अँड नो केअर. या दोन अपोजिट गोष्टी आहेत. विदाऊट एनी नॉलेज विथ ऑफ इट्स प्रेझेन्स आर प्लेस साईड बाय साईड. तर ह्या दोन गोष्टी अपोजिट आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत. हे उदाहरण आहे आपल्या अँटिथेटिकल किंवा अँटिथेसिस या अलंकाराचं. केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. केम बॅक थिनर, तर ह्या ठिकाणी ते वाक्य आलेलं आहे. केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर. बघा पुअर रिचर आहे का, दोन ऑपोजिट. टू ऑपोजिट आयडियाज ऑफ हॅव्हिंग पुअर कंडिशन ऑफ हेल्थ बट फिलिंग रिच ॲट द साईट ऑफ अ चेरी ट्री. म्हणजे कंडिशन लेखकाची अतिशय वाईट आहे पण चेरी ट्रीला बघून त्याला अतिशय श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. पुअर अँड रिचर ह्या दोन अपोजिट गोष्टी एकत्र आलेल्या आहेत म्हणून हे वाक्य जे आहे ते अँटिथेसिस या अलंकाराचं या ठिकाणी आहे. तर टू ऑपोजिट थिंग्स कमिंग टुगेदर इन वन सेंटेन्स इट इज कॉल्ड ॲज अँटिथेटिकल स्टेटमेंट. तर या ठिकाणी पुढचा अलंकार बघूया आपण. पर्सोनिफिकेशन हा अलंकार आहे. आता पर्सोनिफिकेशन ह्या वाक्याची जर आपण ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर ह्या ठिकाणी पर्सन आणि फिकेशन. पर्सन मीन्स व्यक्ती, फिकेशन. इन दिस फिगर ऑफ स्पीच व्हेन द इनॅनिमेट ऑब्जेक्ट बिहेविंग लाईक ॲनिमेट ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड ॲज पर्सॉनिफाईड ऑर पर्सॉनिफिकेशन. इनॅनिमेट मीन्स निर्जीव, ॲनिमेट मीन्स सजीव. जेव्हा निर्जीव वस्तू सजीवासारखी वागते किंवा निर्जीव वस्तूचे गुण सजीवाला बहाल केले जातात किंवा निर्जीव वस्तू बोलते आहे असं आपण त्या ठिकाणी समजतो तेव्हा त्या अलंकाराला म्हणता पर्सॉनिफिकेशन. त्याला मराठीत म्हणता मनुष्यत्वारोप. मनुष्यासारखा वागण्याचा आरोप ज्या वेळेला होतो वेन द ह्युमन क्वालिटीज आर असाइन्ड टू इनॅनिमेट ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड ॲज पर्सॉनिफिकेशन ऑर पर्सॉनिफाईड. म्हणजे एखादी समजा आपण म्हणतो द ट्री सेड डोंट कट मी. झाड म्हणालं मला तोडू नका. तर झाड बोलेल का
तर झाड बोलतं आहे, स्पीकिंग क्वालिटी दिलेली आहे माणसासारखी, तर झाड हे पर्सोनिफाईड केले गेलेले आहे. तर अशा प्रकारे निर्जीव वस्तू सजीवासारखी भासते आणि निर्जीव वस्तू सजीवाचे गुण त्याला बहाल केले जातात. अशा वेळेला पर्सोनिफिकेशन हे अलंकार त्या ठिकाणी हा अलंकार तयार होतो. फॉर एक्झाम्पल आपण अजून एक उदाहरण घेऊया. द अर्थ इज थ्रस्ट फॉर रेन. व्हेन देर इज रेन द अर्थ स्माईल विथ अ प्लेंटी. द अर्थ इज थ्रस्ट फॉर रेन. पृथ्वी ही असुसलेली होती पावसासाठी. व्हेन देर इज रेन, जेव्हा पाऊस पडला, शी स्माइल्स विथ प्लेंटी, तेव्हा ती हसायला लागली. आता पृथ्वी असुसलेली आहे पावसासाठी, ती हसली. आता हे सगळं हसणं, असुसणं हे माणसाचे गुण आहेत की जे पृथ्वीला बहाल केलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी अलंकार आहे पर्सोनिफिकेशन. तर मनुष्यासारखा वागण्याचा आरोप ज्या वेळेला केला जातो एखाद्या वस्तूंवर किंवा एखाद्या निर्जीव वस्तूंवर, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात पर्सोनिफिकेशन. तर ह्या ठिकाणी काय अलंकार ह्या ठिकाणी आलेली आहेत, तर ते अलंकार पर्सोनिफिकेशन ह्या अलंकाराची उदाहरणं आपण बघूया. एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी पहिलं उदाहरण आलेलं आहे, अ ट्री हॅड कम टू स्टे. इथे आलेलं आहे अ ट्री हॅड कम टू स्टे. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. मी बघितलं की ते झाड राहायला आलं होतं. राहायला आलं होतं. द ट्री हॅज बीन पर्सोनिफाईड बाय गिविंग द ह्युमन क्वालिटी ऑफ कमिंग टू स्टे. जे जसं माणसासारखं ते राहायला आलं आहे, आपल्याकडे राहायला आलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी अलंकार आहे पर्सोनिफिकेशन. पुढे आलेलं आहे, द ग्रास कटर सीद स्पिल्ट इट अपार्ट. द ग्रास कटर सीद स्पिल्ट इट अपार्ट. पुढे आलेला आहे, हां इथे या ठिकाणी आलेलं आहे, द ग्रास कटर लॉस्ट इन द गुड्स ऑर द ल्यूज. हां, द ग्रास कटर सीद स्पिल्ट इट अपार्ट. त्या ठिकाणी ग्रास कटर जे होते त्या कोयत्याने त्याला अलग करत होते, अलग करण्याची क्रिया चालू होती. द ग्रास कटर सी दिस पर्सनिफाईड. तर एक प्रकारे काहीतरी करण्याची क्रिया त्या ठिकाणी त्या कोयत्याकडनं घडते आहे. द ग्रास कटर सीद इज पर्सोनिफाईड. तर ते पर्सोनिफाईड केलेलं आहे. नंतर आहे, अ मान्सून ब्लाइट श्रीवल्ड. अ मान्सून ब्लाइट श्रीवल्ड. श्रीवल्डचा अर्थ आहे ड्राईड. मान्सून इज पर्सोनिफाईड. या ठिकाणी हा जो पाऊस आहे, जो एक प्रकारचा मान्सून आहे, त्याला ब्लाइट म्हणजे नुकसान करणारा, एखाद्या माणसासारखा नुकसान करतो आहे, तर मान्सून इज पर्सोनिफाईड म्हणून त्या ठिकाणी अलंकार आहे. त्या ठिकाणी अलंकार आपला आहे पर्सोनिफिकेशन. पुढे आलेला आहे, द स्लिपीएस्ट ब्रिज. स्लिपीएस्ट ब्रिज इथे आलेला आहे, द स्लिपीएस्ट ब्रिज. त्या ठिकाणी द यंग ट्री इज पर्सोनिफाईड बाय गिव्हिंग इट ह्युमन क्वालिटी ऑफ स्ट्रगलिंग. तर एक प्रकारे द ब्रिज इज स्लिपिंग. आता हा वारा झोपणारा असा आहे, झोपतो तो एक प्रकारे. तर अशी ती वाऱ्याची झुळूक जी आहे ती पर्सोनिफाईड केलेली आहे. द ब्रिज इज पर्सोनिफाईड हिअर, सो इट इज कॉल्ड एज पर्सोनिफिकेशन. आणि नंतर आलेलं आहे, द यंग ट्री थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायर्स लस्ट. द यंग ट्री इथे आलेला आहे, द यंग ट्री थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायर्स लस्ट. इथे द यंग ट्री थ्रस्ट अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायर्स लस्ट. बघा, ते झाड, त्या झाडांना एक प्रकारचे बाहू आहेत. इट्स आर्म इन अ फ्रेश फायर्स लस्ट. तर हे बाहू जे आहेत त्या बाहूंना त्यांनी पसरवलेलं आहे, हातांना पसरवलेलं आहे. ते ह्या ठिकाणी झाडाला त्या ठिकाणी पर्सोनिफाईड केलं. द यंग ट्री इज पर्सोनिफाईड लाईक अ मॅन, लाईक अ ह्युमन बिईंग. तर माणसासारखे त्याचे हात त्याने पसरवलेले आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी अलंकार आहे पर्सोनिफिकेशन. हा अलंकार त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. तर असे 3 अलंकार जे आहेत ते आपण इथे बघितले. 4 अलंकार बघितले ॲक्च्युली. क्लायमॅक्स जो आहे तो परमोच्च बिंदू. एलिट्रेशनचा अर्थ होतो अनुप्रास अलंकार, एखादा ध्वनी किंवा एखादा अक्षर वाक्यात पुन्हा पुन्हा येतं. अँटिथेसिस अलंकार, विरोधाभास अलंकार. ह्या अलंकारामध्ये 2 ऑपोजिट गोष्टी एकत्र येतात. आणि पर्सोनिफिकेशनचा अर्थ आहे
मनुष्यत्वारूप ज्यावेळा निर्जीव वस्तू सजीवासारखी वागते तेव्हा त्या अलंकाराला त्या ठिकाणी म्हणतात पर्सोनिफिकेशन. तर अशा पद्धतीने हे 4 अलंकार जे आहे त्या इथे या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आपण वळणार आहोत A5कडे. Cherry Tree is a narrative poem. Features that make it a narrative poem are given below. Justify them with proper example. Cherry Tree is a narrative poem. ही कविता जी आहे ती वर्णनात्मक कविता आहे. फीचर्स दॅट मेक इट अ नॅरेटिव्ह पोएम आर गिवन बिलो. तर खाली काही वैशिष्ट्यपूर्णता आहे ज्याच्यामुळे ती कविता वर्णनात्मक झालेली आहे. जस्टिफाय देम विथ प्रॉपर एक्झाम्पल. तर आपण त्याला त्या ठिकाणी जस्टिफाय करायचं आहे. द पोएम हॅज अ बिगिनिंग अ मिडल अँड एंड. ह्या कवितेला एक सुरुवात आहे, मध्य आहे, अंत आहे. डिफरंट प्लेसेस आर मेन्शन. अनेक अशा जागा ह्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत, त्या सांगायच्या आहेत. कॅरेक्टर्स आर रेफर्ड टू. ज्या ठिकाणी काही पात्र जी आहे ती सांगितलेली आहेत. इन्सिडेंट्स आर अरेंज इन अ सिक्वेन्स. त्या ठिकाणी काही प्रसंग जे आहेत ते वर्णन केलेले आहेत सिक्वेन्समध्ये. देर इज अ डायलॉग बिटवीन द पोएट अँड द रीडर ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पोएम. त्या ठिकाणी कवी आणि वाचक यांच्यामध्ये पात्रांमध्ये काहीतरी बोलणं आहे, संवाद आहे, तो या ठिकाणी आलेला आहे. इट इज अ टाईम बाउंड पोएम. ह्या ठिकाणी ही कविता जी आहे ती टाईम बाउंड आहे. एक प्रकारची वेळ जी आहे, वेळेची सीमा आखून देणारी अशी ही कविता आहे. तर काही गोष्टी आपण ज्या आलेल्या आहे. चेरी ट्री इज अ नॅरेटिव्ह पोएम विच टेल्स द स्टोरी ऑफ द बर्थ अँड द ग्रोथ ऑफ अ चेरी ट्री बाय द पोएट. तर एक जन्म आणि त्याची वाढ जी आहे त्याचं वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे कवीने. रस्किन बॉन्ड ही केअरफुली डिव्हाइड्स the poem in a three distinct division of a proper beginning, a middle and an end as we usually find in the story. तर हे बिगिनिंग आहे, त्यानंतर मध्य आहे आणि अंत्य पण त्या कवितेला आहे. The story begins with the planting of the seed of a cherry tree which the poet, a young boy, sows in order to have a tree of his own. तर सुरुवात जी आहे, सुरुवातीला त्या छोट्याशा झाडाचा उगम जो आहे, त्या झाडा जे बी आहे ते पेरलं गेलं. ही फॉरगेट्स टू टेक केअर ऑफ द प्लांटेड सीड बट द प्लांट विथ द हेल्प ऑफ द नेचर अँड रेन हॅज अ नॅचरल ग्रोथ. सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण हळूहळू पाणी आणि निसर्गाच्या कृपेमुळे ते झाड वाढायला लागलं. ऑन इन जर्नी टू इट्स ग्रोथ इट फेसेस मेनी ऑड्स इन लाईफ. आणि ह्या प्रवासात ह्या झाडाला अनेक त्रास सहन करावा लागला. बट बाय शिअर विल पॉवर सर्वाइव्ज ऑल ॲडव्हर्सिटीज. आणि पण इच्छाशक्तीमुळे त्या ठिकाणी हे झाड तगलं, वाढलं. Meanwhile, the poet has to go to Kashmir. When he comes back, he is surprised to see a full 6 feet high fruit-bearing tree at his door. पण शेवटी जेव्हा लेखक काश्मीरला निघून गेला, नंतर जेव्हा परत आला तर त्याने बघितलं की 6 फुटाचं झाड त्या ठिकाणी त्याला बघायला मिळालं. द पोएट इज एक्स्टॅटिक इन दिस मिडल पार्ट ऑफ द स्टोरी. ॲट द एंड ऑफ द स्टोरी द पोएट स्पेंड्स टाईम इन कंपनी ऑफ हिज टेरिटरी. शेवटच्या पार्टमध्ये त्या ठिकाणी या झाडासोबत आपला लेखक तो वेळ घालवतो आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. ॲट द टाईम ऑफ द डस्क एन्जॉईंग द साईट अँड साऊंड ऑफ बर्ड्स अँड इन्सेक्ट, द ब्राईट सन अँड द ट्विंकलिंग स्टार. ही कन्क्लूड द पोएम एक्सप्रेसिंग हिज प्राईड फॉर बिईंग द क्रिएटर ऑफ सच अँड ॲटमॉस्फिअर बिकॉज ऑफ हिज ओन चेरी ट्री. तर असं सुंदर वातावरण त्या ठिकाणी तो एन्जॉय करतो आहे आणि तो निसर्ग किंवा ते पक्षी, ते कीटक त्यांची हालचाल तो बघतो आहे, निळं आकाश बघतो आहे आणि असं वर्णन त्या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये त्याने केलेलं आहे. द पोएम शिफ्ट्स टू डिफरंट प्लेसेस ॲट डिफरंट टाइम्स ॲज इट बिगिन्स इन द पोएट्स गार्डन वेअर द चेरी ट्री हॅज बीन सोड, टेल्स द रीडर्स अबाउट द पोएट्स विजिट टू काश्मीर, कम्स बॅक टू सी द चेरी ट्री ॲट हिज डोअर अँड फायनली एंड्स ॲट हिज गार्डन विथ द चेरी ट्री स्टँड्स टॉल. तर त्या ठिकाणी काही ज्या जागा आहेत तर कवीची जी बाग आहे ती मुळातच त्या ठिकाणी मेन्शन केली गेलेली आहे. काश्मीरचं ह्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. शिवाय तो जे झाड ज्या ठिकाणी दरवाजाजवळ उभं आहे ते वर्णन, त्या ठिकाणी ती जागा ती वर्णन केलेली आहे. द चेरी ट्री इज द प्रोटॅगॉनिस्ट दॅट इज द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी विच नॅरेट्स द डिफिकल्ट फेजेस ऑफ द लाईफ ऑफ द ट्री इन अ स्पॅन ऑफ 8 years. तर 8 वर्षातला हा जो स्पॅन आहे हा वर्णन केलेला आहे आणि मेन प्रोटॅगॉनिस्ट जो आहे, मेन पात्र जे आहे ह्या कवितेतलं ते पात्र आहे, मेन कॅरेक्टर आहे आपलं चेरी ट्री. द पोएट, द ओनर ऑफ द चेरी ट्री इज ऑल्सो रिप्रेझेंट अ कॅरेक्टर ऑफ द स्टोरी सिन्स ही इज द वन who is involved in the life of the tree, sometimes actively and sometimes by narrating the happening in his life. Apart from these two main characters,
There are some small characters like the goat, the grass cutter, the birds and insect who also play small but significant roles in the story. तर काही पात्र अजून पण त्या ठिकाणी आलेले आहेत. उदाहरणार्थ गोट आहे, बकऱ्या आहेत, ग्रास कटर आहे, गवत कापणारा आहे, पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, कीटक आहेत. हे पण पात्र या ठिकाणी कवितेमध्ये आलेली आहेत. देर इज डेफिनेटली अ कंटिन्युटी इन द presentation of the story in a sequence from the planting of the cherry tree in the poet's garden, its life as a baby with tall grasses hiding it, its struggle for survival without having much care, its aggressive growth to get light air and sun, and finally becoming a 6 feet high fruit bearing tree. तर असं हे झाडाच्या ज्या स्थित्यंतर आहेत ते पण या ठिकाणी वर्णन केलेली आहे या कवितेमध्ये. देर इज नो डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन अमंग द पोएट. कुठलाही डायरेक्ट संवाद या ठिकाणी आला नाही आहे. द रीडर अँड द अदर कॅरेक्टर्स इन द पोएम हॅज द प्रेझेंटेशन ऑफ द हॅपनिंग इन द स्टोरी मेक्स इट appear as if the cherry tree is expressing its desire and determination of the poet. In the beginning of the poem also, the poet tells his readers the reason for his sowing the cherry tree and that is given in the direct speech as if he is talking to his reader. तर या ठिकाणी वाचकाशी लेखक बोलतो आहे आणि त्याला झाड हवंसं वाटतंय. तर असं बोलणं ह्या ठिकाणी लेखकाचं वाचकांशी चाललेलं आहे असा आपला भास त्या ठिकाणी आलेला आहे. इट इज अ टाईम बाउंड पोएम. ही कविता टाईम बाउंड आहे. The sowed cherry tree grows into a full grown tree in a span of 8 years. The poet also intermittently keeps on mentioning about the change of the season during the growth of the tree. His stay in Kashmir for one season and finally after his return his feeling of happiness or seeing the fruit bearing 6 feet high tree. तर कुठेतरी अशा पद्धतीने काही सीझन पण ह्या ठिकाणी त्याने वर्णन केलेले आहेत आणि एक 8 वर्षाचा कालखंड ह्या ठिकाणी टाईम बाउंड असा हा स्पॅन ह्या ठिकाणी इथे आलेला आहे. तर या पद्धतीने A5 आपण पूर्ण केलेला आहे आणि इथे आपण वी स्टॉप हिअर अँड टर्न टू आवर नेक्स्ट पार्ट नंबर 7. लेट अस स्टॉप हिअर.